प्रभागामध्ये तुम्ही केलेली कामं किंवा तुम्ही आतापर्यंत राबवलेल्या योजना या सगळ्यांबद्दल आम्हाला थोडं सांगायचं ठरलं. म्हणून कुटुंबामध्ये रेशन कार्ड बसून त्या अगदी पासपोर्टपर्यंत सगळ्या योजना त्यावेळेस राबवल्या गेल्या. त्यामध्ये पन्नाशी जी डांबरकरणाचे रस्ते होते, ड्रेनेज लाईन होत्या, MSCBच्या केबल होत्या, पाईपलाईन होत्या. उद्याचा चेहरा म्हणून लोकांनी या निवडणुकीत तुम्हालाच का मतदान करावे? मला असं वाटतं की 2017मध्ये जो आमचा प्रभाग क्रमांक 17 जो पॅनल होता त्यामध्ये सगळ्यात जास्तीचं मतदान मायबाप जनतेने त्यावेळेस या ठिकाणी आमच्या पत्रामध्ये टाकलं होतं. तर आता तुम्ही नक्की कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का? महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे तिकीट आहो. नमस्कार, मी पूजा थिगडे. शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. रोज नवनवीन लोकप्रतिनिधींना आपण भेटतोय आणि त्यातून त्यांनी केलेली कामं आणि असणारं पुढचं विजन याबद्दल सुद्धा चर्चा करतोय. खरंच लोकप्रतिनिधी एवढं कामाचं बोलताय की मलाच फार आनंद होतोय. आणि असाच एक प्रभाग क्रमांक 17 मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार असणारं व्यक्तिमत्व कामाचं बोला या सिरीजमध्ये आज आपल्याला भेटायला आलेत. आपल्या सोबत आहेत आज शेखर अण्णा चिंचवडे. नमस्कार शेखर अण्णा. नमस्कार, मी शेखर भाऊनराव चिंचवडे. माझं जन्मगाव तसं चिंचवडच आणि त्या गावातच माझा जन्म झाला आणि त्याच गावामध्ये मी माझी कर्म त्याच गावामध्ये आहे. अच्छा. आमच्या पिढ्यानपिढ्या त्या चिंचवड गावामध्ये आमचं वास्तव्य होतं आणि माझं शिक्षण हे SYB झालेलं आहे. बर, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात थोडक्यात. घरी कोण कोण असतात ना? आमची जॉईंट फॅमिली आहे खूप मोठी आणि आईवडील आहेत, वहिनी आहेत, भाऊ आहेत, बाकी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मग या संपूर्ण प्रवासात आता नक्की तुमचे छंद काय काय आलेत? मला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे. म्हणजे आमचं घरानंच हे समाजसेवेमध्ये या भागामध्ये खूप मोठं काम समाजसेवेमधनं या कुटुंबाचं चालतं आणि जॉईंट फॅमिली असल्यापासून ती आवड या कुटुंबापर्यंत मला निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये संप्रदाय हा आमच्या कुटुंबाचा मूळ गाव आहे आणि त्यामधनं आम्ही संप्रदाय असेल, समाजसेवा असेल ह्याशिवाय आम्ही जोडलेलं आहे. पण आता राजकारणात तुम्ही प्रवेश केलाय, गेले अनेक वर्ष तुम्ही राजकारणात दिसताय, समाजसेवा या माध्यमातून करताय. मग घरात कोणाला राजकीय वारसा यापूर्वीचं कोणी राजकारणात वगैरे? तसं याच्या आधी कोणच नव्हतं. म्हणजे 2017मध्ये माझी पत्नी कविता शेखर चिंचवडे या प्रथमच महापालिकेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून गेल्या होत्या. आणि मला असं वाटतं की 2017मध्ये जो आमचा प्रभाग क्रमांक 17 जो पॅनल होता ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचं मतदान मायबाप जनतेने त्यावेळेस या ठिकाणी आमच्या पत्रामध्ये टाकलं होतं आणि 14,116 मतदान सगळ्यात जास्त मतदान त्यावेळेस दिलं गेलं होतं आणि मोठ्या मताधिक्यानं हा विजय झाला होता. आणि त्याचं सगळं श्रेय या प्रभागातील सगळ्या मायबाप जनतेला जातं. माननीय त्यावेळेसचे आमचे नेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप त्यांना मी 2002मध्येच त्यांच्याशी जोडलं गेलो होतो. समाजसेवा करतानाच त्यांनी पाहिलं की चिंचवडमध्ये जे माझं काम पाहून त्यांनी मला स्वतःच्या विचाराशी जोडून घेतलं आणि त्यावेळेस भाऊंच्या माध्यमातून मी भाऊ ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस मी त्यांना जॉईन झालो आणि त्यानंतर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते आणि त्यावेळेस भाऊंनी मला उपाध्यक्ष केलं आणि तेव्हापासून मी भाऊंच्या विचारांशी जोडले गेलो आणि त्या दिवसापासून मी राजकारणामध्ये आलो. व्यक्तिप्रेम म्हणूयात, भाऊंबद्दलचं व्यक्तिप्रेम. एक व्यक्ती आपल्याला असा आवडतो की त्याचं सगळे गुण आणि तो जिकडे चालेल त्या मार्गे आपल्याला चालायला हवं. हो, भाऊ म्हणजे तसं जसं माझं श्रद्धास्थान आहे तसं पिंपरी आणि पिंपळ्यांचं भाऊ श्रद्धास्थान आहेत. आज भाऊंची आठवण येत असेल? खूप आठवण. असा काही एखादा किस्सा आठवतोय भाऊंबद्दलचा? भाऊंचं जसं एखादं आपण म्हणतो की गागं आकाशामध्ये उडत असते आणि त्याचं पिल्लं लक्ष असतं स्वतःच्या, तसंच भाऊचं लक्ष हे आमच्या सगळ्यांना होतं.
बरं. ते आठवण कायमच असते. काय नसते. आता भाऊंनंतर पण शंकर भाऊ असते किंवा बहिणी असते. भाऊन नंतर मी तोच वारसा आत्ताचे चिंचवड विधानसभेचे आमदार खरं सम्राट आमदार माननीय शंकरभाऊ जगताप यांनी चालू ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने माजी आमदार अश्विनी वहिनी जगताप यांनी ठेवलेलं आहे. आणि भाऊंचे मोठे बंधू विजय जगताप हे नेहमीच आमच्यावर लक्ष ठेवून असतं. आणि आता त्यांच्या विचारातूनच पुढे जायचं तुम्ही ठरवलंय. हो. काय बात आहे. म्हणजे यापूर्वी कुणी राजकारणात नव्हतं. पण मग तुमच्या लहानपणी ही समाजकार्याची आवड कशातून आणि कशी निर्माण झाली? मी तुम्हाला सांगितलं की आमचं कुटुंब जे आहे की समाजामध्येच पहिल्यापासून काम करतं. आमचे आजोबा असतील, आमचे वडील चुलते हे समाजाशी पहिल्यापासून बांधित होते. आणि एक मोठं काम त्यामधनं ती लहानपणापासूनची आवड मला त्या माध्यमातून जन्माला होती. आणि मग आता आपण या समाज कार्यातून राजकारणात उतरलोय, तर आता या संपूर्ण क्षेत्राकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? समाजामध्ये काम करत असताना आपण पाहतो की समाजामध्ये अनेक अशा गोष्टी की ज्या समाजाला पाहिजे असतं आणि ह्यातनं आपल्याला समाजाला काय देणं लागतंय हे देण्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील असतो. म्हणजे सामाजिक कार्याची आवड आहे, ती अशी नेमकी कधी कळली की मला खूप आवड आहे, आणि कधीपासून हा प्रवास सुरू झालाय? लहानपणापासून गेले 30-35 वर्षापासून ही समाजसेवेची आवड मला लहानपणापासूनच. मध्ये गणपती मंडळ असेल, नवरोत्सव असतील किंवा आमचं कुटुंबाचे सांप्रदायिक कुटुंब ह्याच्यामधनं ती ओढ निर्माण झाली. पण हे सगळं होता मला ह्यातनं खरानंद हा समाजसेवेमधनं मिळतो. लोकांची कामं करण्यामध्ये मला जी आवड आहे ही मला तेच समाधान खूप महत्वाचं आहे आणि ते मला मिळतं. म्हणजे समाजसेवेतून आनंद आणि समाधान हे खूप महत्वाचं आहे खरं तर. बरं, आता जर पुढे आपण वळायचं ठरलो तर 2017 साली खरं तर तुम्ही राजकारणात चिंचवडे परिवार उतरला. पहिल्यांदाच करुणा चिंचवडे म्हणून नगरसेविका आपल्या कुठेतरी कुटुंबातलं भरघोस मतांनी झालं. मग तेव्हा नंतर ते आज तागायत प्रभागामध्ये तुम्ही केलेली कामं किंवा तुम्ही आतापर्यंत राबवलेल्या योजना या सगळ्यांबद्दल आम्हाला थोडं सांगायचं ठरलं तर काय असतील ते मुद्दे? यावेळेस लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं आणि तेव्हा असं जाणवलं की आता लोकांच्या विश्वासाला आपण उतरवलं पाहिजे. आणि तेव्हापासून म्हणजे अगदी कुटुंबातील म्हणजे विकास होताच कुटुंबाचा विकास व्हावा म्हणून कुटुंबामध्ये रेशन कार्ड बसून त्या अगदी पासपोर्टपर्यंत सगळ्या योजना त्यावेळेस राबवल्या गेल्या. त्यामध्ये रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल आणि बाकीचे सगळ्याच गोष्टी प्रत्येक कुटुंबाला देण्याचा प्रयत्न आपण प्रभागातल्या सगळ्या कुटुंबांना देण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून मग तुम्ही कनेक्ट झाला. म्हणजे कनेक्टिव्हिटी तशी 30-35 वर्षापासूनच आहे समाजामध्ये. त्यात चिंचवडमध्ये काम करत असताना ती कनेक्टिव्हिटी कुटुंबाची आहे आणि माझी पण होती. आणि मग आता ज्यावेळेस माझी पत्नी करुणा शेखर चिंचवडे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस तो जो काही कामाचा झपाटा आहे तो वाढतच गेला. हे पहिलं काम झालं. त्यानंतर अशी अजून कोणती काम आहे की जी या कार्यकाळात झाली? या जवळजवळ आता इलेक्शन होऊन 2017 इलेक्शन झाले आणि इलेक्शन आणि 5 वर्ष त्याआधी की पुढच्या 3.5 वर्ष 8.5 वर्षामध्ये पहिली जी काही कामं झाली त्यामध्ये विकास कामांमध्ये त्या चिंचवड ते वाजेकोळीचं 34 मीटर रस्ता हो. आणि डांबरीकरणाची पन्न्यांची जी डांबरीकरणाचे रस्ते होते, ड्रेनेज लाईन होत्या, MSCBच्या केबल होत्या, पाईपलाईन होत्या, त्या सगळ्या त्यावेळेस झाल्या. त्याच वेळेस काही कॉन्क्रीटचे रस्ते आले, एक अंडरपासचा रस्ता आला जी प्रभागामध्ये उद्यान गार्डन ते उद्यानं त्या गार्डनमध्ये रिडेव्हलपमेंटचे कामं झाली आणि स्थापत्याच्या कामांवरनं ते उद्यानं चांगली सुजलम सुफलम आणि भव्यक्रमानं छान केली. म्हणजे रस्ता झालं, हो, क्रीडा क्षेत्र त्यामध्ये झालं, क्रीडांगण झालं, उद्यानं झाली. आता थोडं आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य कसं राहिलंय या काळामध्ये? आध्यात्मिकमध्ये मला लहानपणापासूनच गणपती मंडळ असेल किंवा नवरात्र असेल संप्रदाय आमच्या चिंचवडमध्ये खूप ते मंदिरांमध्ये काकडा चालतो. मग त्यामधनं आपण अनेक काकड्यांमध्ये सहभागी होत असताना प्रत्येक कुटुंबाचा आनंद त्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतला.
आणि काकडा झाल्यानंतर नेहमीच आम्ही गेले 8 ते 9 वर्ष आलं जी काकड्याची जी सेवा मंडळी असतात भाविक असतात त्यांना मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आम्ही नेहमी नेतो. जवळजवळ 1,500 लोक आम्ही नेहमी नेत असतो आणि त्यांचा आनंद त्या पांडुरंगाच्या दर्शनाने चिरते आम्ही येस येस. आणि त्यातून एक मिळणारं समाधान आणि आनंद. त्यांच्या आशीर्वाद आम्हाला नेहमीच असतं. बरं, आता तुमच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे असं कायम जाणवत आलं. तर त्या संदर्भात आतापर्यंत तुमच्याकडून काय काय मार्गी लावण्यासाठीच्या प्रक्रिया झाल्या आहेत आणि आता त्याचं पुढे काय? आता तसं म्हटलं तर हा पाण्याचा प्रश्न हा पिंपरी चिंचवडसाठीच आहे आणि त्याचं एक ज्यावेळेस हे मॉडेल बनवलं गेलं ज्यावेळेस आपल्या महानगरपालिकेमध्ये 10 लाख लोकसंख्या होती. अच्छा. आणि आता 30 लोकसंख्या 30 लाखाच्या पुढे आणि ज्यावेळेस हे 10 लाखाची लोकसंख्या असताना जी काही सिस्टीम आहे पाण्याची येण्याची जी काही टेक्निकली ज्या पाईपलाईन आहेत ज्या पाहुणं दर्दमंद जे पाणी येतं आणि रावेच्या बंधाऱ्यावरनं ते उचललं जातं आणि ते पाणी जी काय आता जी सिस्टीम आहे ती तशीच आहे. बंद पाईपलाईनची जी काही मध्ये मागणी होती ती अजून झाली भविष्यामध्ये तर आपल्याला पिंपरी चिंचवड महापालिकेतील लोकांना किंवा आमच्या प्रभागामधील सर्वच कुटुंबांना कमीत कमी रोज पाणी देते. रोज पाणी देते आणि त्यासाठी आपण आता पाठपुरावा करतोय. बरं, आता प्रभागात ही झालेली सगळी कामं आता पुढे काय असा जर प्रश्न आला तर आता तुम्ही नक्की कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का? महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे तिकीट निवडून येण्यासाठी मी आता पुन्हा या इलेक्शनमध्ये उभा आहे. ज्यावेळेस 2017 निवडणूक झाली त्यावेळेस स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्यावेळेस जी काही कंडिशन होती की 2017 म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच त्याआधी सत्ता होती आणि भाऊंनी सांगितले होते की आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची असेल तर तू यावेळेस मी माझी तुला हे सांगतो की तू महिला घे. अच्छा. आणि मग त्यावेळेस फक्त ते तिकीट मला घ्यायचं होतं. मी जॉईंटसाठीचे प्रयत्न चालू होते तर मग भाऊ म्हणली की आपल्याला पॅनल आणायचं आहे आणि तू पॅनलमध्ये असशील तर पॅनल येऊ शकेल तर तू महिला घ्यावेळेस पुढच्या वस्तूला तेव्हा तडजोड केली. तेव्हा एका गोष्टीचा तडजोड करून महिलेला त्यामध्ये उतरवण्याचा आणि त्यामध्ये माझी पत्नी करुणा चिंचोडे यांना मायबाप जनतेने मोठ्या मताधिक्यानं अख्ख्या पॅनलमध्ये जास्तीचं मतदान म्हणजे त्यावेळेस 14,116 मतदान माझ्या पत्नीला पडलं आणि या प्रचंड मतामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये ह्याच्या आधीच आमचं कधीच इलेक्शन आम्ही कुटुंबामध्ये लढवलं नव्हतं. पॅनलमध्ये बाकीचे सगळे लोक याच्या आधी इलेक्शन लढून गेले होते पण पहिल्याच प्रयत्नात जनतेने मोठ्या विश्वासाने महापालिकेमध्ये त्याला पाठवलं. आणि आता तेव्हा केलेली तडजोड ती आत्ता भरून काढायची. आता हे स्वतः मैदानात उतरले लाखात आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा आता पुन्हा एकदा व्रत हातामध्ये घेतलंय असं म्हणूयात. पण आता हे व्रत घेतल्यानंतर म्हणजे एकदा नगरसेवक हे पद आल्यानंतर आता पुढे काय काय करायचंय, काय ठरवलंय? जर मी विचारलं की म्हणजे काय काय कामांची यादी असली, कारण माझ्या पॉडकास्टचं नावच कामाचं बोला असं आहे, तर ती यादी कशा पद्धतीने मांडाल? आपण बघू की आता खूप कामं झालीत आणि कामं व्हायचे बाकीचे खूप कामं व्हायचे. त्यामध्ये आपण सगळ्यांनी आता तुम्हीच मला आता प्रश्न केला की पाण्याचा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोबलक पाणी लोकांना द्यायचं की कमीत कमी दिवसावर पाणी जे येते ते पाणी उद्या आपल्याला जवळ झालं पाहिजे. त्याचप्रमाणे बाकीचे विकास आहे म्हणजे जसं की आता ह्या 5 वर्षांमध्ये शास्त्रीचा विषय यावेळेस शास्त्रज्ञ होता हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लावला गेला होता आणि ते शास्त्रज्ञ बाप करण्याचं मोठं काम या राज्यातील माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं होतं मुख्यमंत्री. आणि त्यामध्ये आमच्या पिंपरी चिंचवडमधील सगळ्या कुटुंबाचा फायदा झाला होता. आणि अजून काय काय कामांची यादी, काय काय विजन आहे, जरा सगळी विजन सांगा. आपण पाहतो की पिंपरी चिंचवडमध्ये जी पवना माई आहे जी की जीवनदायिनी आहे आणि हिचं जे प्रदूषण आहे म्हणजे मला सांगायला एक आनंद पण वाटेल की
ज्यावेळेस पौर्णमाईचं आम्ही लहान होतो त्यावेळेस त्या नदीमधून आम्ही शेतामध्ये पाणी प्यायचो, काही पाणी काढून प्यायचो. इतकं शुद्ध. आता हा इतकं शुद्ध पाणी त्या 1985-90च्या काळामध्ये होतं. आणि आता ते पाणी पाहिलं की असं वाटतं की आम्हालाच आमची जागा वाटतं की इतकं पाणी नदीचं घाण झालेलं आहे, ते दूषित. आणि मग त्यासाठी आम्ही काही केलं होतं की पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा आपण आयुक्तांना सांगून की जे काही गणपती विसर्जन होतात ते आणि ते गणपती अशुद्ध पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये म्हणून महापालिकेमध्ये आयुक्तांना सांगितलं होतं की तुम्ही POPचे गणपती न आणता इथं पिंपरी चिंचवडमध्ये शाडू मातीचे गणपती आपण उत्सवामध्ये लोकांना विकण्यासाठी किंवा लोकांना बसवण्यासाठी ते द्यावेत. आणि मग आपण त्यामध्ये ठिकठिकाणी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आपण विसर्जन आहोत जे आपण लावले होते. आणि मग भविष्यामध्ये महापालिकेने तीच पद्धत पुढे राबवून शहरामध्ये बाकीच्या ठिकाणी पण विसर्जन हात लावले होते. त्यामधनं आम्ही रोटरी क्लब ऑफ वालीगृह वाडीच्या वतीने आणि श्रीकृष्ण चिंचवड फाउंडेशनच्या वतीनं नदीमध्ये जलप्रवाह काढायचं पण मोठं काम केलं. ते मोठं नदी स्वच्छतेचं काम हाती घेतलं होतं. फक्त आता हे विजन असणार आहे की ती परत मलिन होऊ नये, ते प्रदूषण परत वाढू नये. हा नाही, आता हे भविष्यामध्ये ही नदी जी पौर्णमाई आम्ही लहानपणी पाहिजे होती तीच पौर्णमाई आम्हाला पुढच्या पिढीला त्या पुढच्या पिढीच्या हातात द्यायची, स्वच्छ आणि सुंदर. स्वच्छ आणि सुंदर. अजून काय काय विजन आहे? अजून विजन म्हणजे आपण पाहतो की हे मेट्रो सिटी आहे. मेट्रो सिटीमध्ये माझा स्वप्नामधला प्रभाग असा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात चांगला प्रभाग हा पिंपरी चिंचवडमधला प्रभाग 17 असावा, हे माझं स्वप्न आहे. ते पुढे घेऊन मी चालतो. आता मी सांगितलं की जो शास्त्रीकरण समाप्त झाला, काही भाग आमचा प्रभागामध्ये हा बेकायदा बांधकामांचं किंवा प्राधिकरण ज्यावेळेस संस्था होती त्यावेळेस तो गेले 55 वर्ष तो विषय पेडणेकच होता. आणि त्यामधनं मग बेकायदा बांधकाम झाली आणि आता त्याचं शास्त्रीय माप झाला. पण काही भाग असा होता की तो शेती झोन होता आणि शेती झोनमधनं मग आता तो झोन चेंज होऊन आता तो आरोप झोनमध्ये कन्वर्ट होतो. तर तो भविष्यामध्ये त्या भागाचं डेव्हलपमेंट जवळजवळ 500 एकर ते जागा त्या भागाचं डेव्हलपमेंट आणि प्रभागामध्ये ज्या कॉलन्या त्या कॉलन्यांमध्ये प्रत्येक कॉलनीचं कॉन्क्रिटीकरण असते. त्या म्हणजे रेल लाईन असतील, केबल असतील, पाण्याच्या पाईपलाईन असतील, असाध्य होतं आमचं तो सगळा भाग आम्हाला बनवायचा आहे. आणि एक सुजलाम सुफलाम म्हणूयात एक सर्वांगीण विकास साधलेला प्रभाग या माध्यमातून तुम्हाला बनवायचा हे तुमचं विजन आहे. खरं तर शेखर अण्णा चिंचवडे आपल्यासोबत आहे. कामाचं बोला या पॉडकास्टमध्ये आपण हेच जाणून घेतो की पद आल्यानंतर नक्की काय काय कामं करायचे. राजकारणावर चर्चा होतात, मतं मांडली जातात, तिकीट कोणाला मिळणार याच्यावर चर्चा होते, पण कामाचं काय? जनतेला फक्त कामाचंच हवं आहे. त्यामुळे या कामाच्या विषयी आपण खरं तर अजून बोलूया. सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आपण म्हणतो कुठल्याही कुटुंबात ती असते रोजगार निर्मिती. तर यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहे? आपण पाहतो की पिंपरी चिंचवड जी काय सिटी आहे, जशी आता मेट्रो सिटी होती, एकेकाळी ही काम करता गेली होती आणि अनेक कंपन्या ह्या शहरामध्ये आल्या होत्या आणि त्यामधनं लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. आणि तोच सगळा भाग म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जशी लोक राज्यामधून आलेली आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेली आहेत, तसेच लोक आमच्या प्रभागामध्ये आहेत. आणि ती खूप लोक ती सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना काम पाहिजे असतं, त्यांना जॉब पाहिजेत किंवा त्यांना व्यवसाय पाहिजे असतात आणि ते मिळवून देण्याचं काम आम्ही नेहमीच करत असतो. चलो तर आता वळूयात आपण पुढच्या खूप महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे. उद्याचा चेहरा म्हणून लोकांनी या निवडणुकीत तुम्हालाच का मतदान करावे? जर हा प्रश्न विचारला गेला तर त्याची उत्तरं काय द्या? गेले अनेक पिढ्या म्हणजे आम्ही चिंचवडमध्ये आमच्या गेलेले आहेत आणि पिंपरी चिंचवड हे एक आस्थेचं आमचं हे शहर आहे. आस्थेचं शहर. हो, म्हणजे आम्हाला खूप त्याबद्दल आम्ही सेन्सिटिव्ह आहोत. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये देशामधून अनेक लोक या ठिकाणी आले. पिंपरी चिंचवडमध्ये जे काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आम्हाला या महापालिकेमध्ये का तर सत्ता असेल तर कामं होतात. हो, सत्तेशिवाय कामं होत नाही. विकास घडवायचा असेल तर आपल्याला महापालिकेत जावंच लागतं. दोघून आलं तर मग आपल्याला बाकी सगळीच कामं करता येतात. करा. हो.
आतापर्यंत 2017 पासून आपल्या माध्यमातून या प्रभागात काय काय कामं आतापर्यंत झाले? विकास कामाबद्दल बोललं तर आपण पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच कुंडीमुक्त प्रभाग म्हणजे कसा जे काही कुंड आहेत त्याचा कुंडीमुक्त प्रभाग आपण पहिल्यांदा पिंपरी चिंचवडमध्ये केला. आणि त्यानंतर प्रभागातील सगळ्या जे काही कचरा होता कुंड्या होत्या या सगळ्या हलवल्या आणि सेम तसंच मग बाकी प्रभागांमध्ये महापालिकेने केलं होतं. अच्छा. हो. आणि आपण महिलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठीची ओपन जिम आपण प्रभागात अनेक ठिकाणी लावल्या. त्याचप्रमाणे आपण झाडं जगवण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो की आपण देशी झाडं लावावीत. अच्छा. आपण देशी झाडांमध्ये आपण आपल्या एक स्पाइन रोड येत्या ठिकाणी 250 झाडं पिंपळ चिंच लिंबाची झाडं लावली ती की आता ह्या 5 वर्षामध्ये ती 25 फूट उंच गेली. म्हणजे ती सावली देतात, फळं देतात. हो. आणि आपण विकास कामांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये चांगली एक महापालिकेची अद्ययावत शाळा जी शाळा जुनी होती पहिली वालेकोडे चौकामध्ये होती जी की खूप जुनी शाळा होती आणि तिचं अवस्था खूप वाईट झाली होती. अच्छा. आणि त्यामुळे आपण एक नवीन शाळा चिंतामणी चौकामध्ये बनवली गेली आहे. हो. सामाजिक कामामध्ये आपण प्रभागामध्ये आपली जी ज्येष्ठ लोक असतात त्यांच्यासाठी आपण ज्येष्ठांना शक्यतो जास्त असतो पण मोतीबिंदू होतो. मोतीबिंदूचे आपण जवळजवळ 200 ऑपरेशन मोफत या ठिकाणी आपल्या युथ फाउंडेशनच्या वतीने केलेत. त्यांना चष्मे वाटप केलं. ज्येष्ठांना आपण अनेक ठिकाणी त्यांची आरोग्य शिबिरं घेतली आणि त्यांना एक एंटरटेन म्हणून म्हणजे एक आनंद म्हणून त्यांना आपण मराठी पिक्चर असेल किंवा सहली असतील आपण त्यांना त्यावेळेस ज्येष्ठांनी घेऊन आपण ते काढले जातात किंवा पिक्चर आपण दाखवला. शाळेमध्ये जी मुलं असतात त्या मुलांसाठी आपण 450 मुलांचं आपण डोळ्याचं नेत्रचिकित्सा शिबिर लावलं होतं. आणि त्या 4,500 मुलांना 4,500 मुलांचं चेकअप केलं. आणि त्यामधनं काही मुलं की आपण पाहतो की बालकांना समजत नाही की लक्ष देत नाही की काही मुलं लहानपणी समजा थोडं कमी दिसतं त्यांना सांगता पण सांगता येत नाही किंवा तिरळेपणा असतो. अशी काही 200-250 मुलांना वेगळी ट्रीटमेंट आपण पालकांच्या माध्यमातून दिली होती. खूप सुंदर उपक्रम. आणि 10वी-12वीची जी काही मुलं आपली 80% 60%च्या पुढे असतात गुड मिळालं तर विद्यार्थ्यांचा आपण सन्मान गेले 9-10 वर्ष कंटिन्यू चालू आहे. आणि त्यांना मार्गदर्शन पुढे 10वीच्या नंतर काय केलं पाहिजे यासाठी आपण मार्गदर्शन शिबिर आपण नेहमीच ठेवत असतो. हो. म्हणजे खूप मोठी यादी खरं तर कामांची यादी आहे की आता ती यादी मला आठवायला लागते की हा समाजसेवेचा आणि विकास कामांचा हा जो धडाका आहे हा म्हणजे हे कामं आपण केलेत हे कधी कधी आम्ही विसरून जातो. अगदी. आणि केलेलं सत्कार्य लक्षात ठेवायचं नसतं, ते समोरच्याने लक्षात ठेवायचं असतं. म्हणून तर पॉडकास्ट आहे कामाचं बोला. तसंच आपल्याला माहिती आहे की 2020-21 कोविड आला होता आणि त्या कोविडमध्ये अख्खं जग थांबलं होतं. त्याच वेळेस आम्ही आमच्या प्रभागामध्ये जी बाकी जिल्ह्यामधनं किंवा वेगवेगळ्या राज्यांमधनं लोक त्या ठिकाणी राहतात ते अचानक सगळं बंद पडल्यामुळे त्याच्या कुटुंबाचं किंवा जी लोक होते त्या लोकांसाठीचं अन्नदान अंधशास्त्र मी गेले 2 महिने त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ दररोज 600 लोकांना जेवणाची व्यवस्था केली होती. अन्नछत्रच म्हणजे तुम्ही अन्नछत्रच चालू केलं होतं आणि ते पण सामाजिक बांधिलक्यास खूप मदत दिली होती. आणि त्यातनं ते हे सगळं आम्ही मदत लोकांना पोचवली होती. त्याचप्रमाणे अनेक लोक त्या ठिकाणी आयुष्याचे बेडाबे उपलब्ध केले होते. प्रभागामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये औषध म्हणजे फवारणी असेल सॅनिटायर फवारणी असेल ती व्हॅन आम्ही स्वतःचे जाऊन त्या ठिकाणी सगळा प्रभाग सॅनिटायझर करायचं काम दररोज करत होतो. मग मास्क वाटप असेल आणि बाकी कुटुंबांना जे काही त्यावेळेस सगळंच बंद होतं त्यावेळेस किराणा मिळत नव्हता. मग आम्ही एक 2000 किट बनवले होते. 2000 किट बनवून लोकांना कुटुंबाला दिले होते. एक सामाजिक बांधिलकीच होते आमची की उद्या आपल्या जगावर संकट आले आपल्या प्रभागामधील लोकांच्या कुटुंबावर संकट आले आमचं कामच होतं. अगदी. हो. आणि आपण हे पण पाहिले की ज्यावेळेस म्हणजे हेच नाही की प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये आपण काम केले तर राज्यामध्ये ज्या ठिकाणी उद्या दुष्काळ पडला असेल
म्हणजे तुम्हाला सांगायचं की 2016 मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळेस आमच्या भागातनं 2 ट्रक धान्याचं म्हणजे आम्ही धान्य गोळा केलं होतं आणि ना फाउंडेशनला जवळजवळ 2.25 लाखाची मदत त्यावेळेस लोकांच्या सहभागात आम्ही गोळा केली होती. मदत त्या ठिकाणी पोचवली होती. आपण पाहतो की कोकणमध्ये पण असंच एक गाव जिथं दरड कोसळली होती त्या ठिकाणी पण आम्ही धान्य पोचवायचं काम केलं. आपण पाहिलं की कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस पण प्रभागातनं आणि लोकांच्या सहभागामधनं त्या ठिकाणी मदत पोचवायचं आपण काम केलं होतं. आत्ता मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये पूरच स्थिती निर्माण झाली. त्यावेळेस पण आपण जवळजवळ 500-550 किट 2 नेवांना आपण त्या ठिकाणी दिले होते. म्हणजे की फक्त आपल्या पिंपळनेरमध्येच लोक येतात, राहायला येतात आणि त्यांच्या गावाकडनं ती लोक ज्यावेळेस येतात तर इथं त्यांची आपण सेवा करण्याचं काम नेहमीच केलं आहे. पण ज्यावेळेस त्यांच्या गावाकडच्या लोकांना संकट येतं त्यावेळेस आपण ती पण आपली बांधिलकी असते की आपण तिकडच्या लोकांना पण मदत पोचवायचं काम आपण आपल्या माध्यमातून केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे प्रभागापुरतेच तुम्ही फक्त मर्यादित न राहता आपण सगळ्यांचेच देणे लागतो, सामाजिक देणे लागतो या भावनेत. एक सामाजिक बांधिलकी आपण नेहमीच जोपासली की उद्या ती फक्त एक पॉलिटिकल किंवा आपण आपल्याला लोकांकडनं मतं पाहिजेत म्हणून आपल्याला फक्त ते आपण काम नाही केलं. एक सामाजिक बांधिलकी आपली आपल्या कुटुंबाची किंवा आपली स्वतःची सामाजिक बांधिलकी नेहमीच आपण लोकांसाठी आपण ती मदत केली. नक्की. तुम्ही इतकी वर्ष भारतीय जनता पक्षाचं कार्य करताय आणि त्या माध्यमातून तुम्ही आता योगदान देताय, तर आता पक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांच्या सर्वांमध्ये जो व्यक्ती किंवा कार्यकर्ता तळागाळामध्ये काम करतो त्याला न्याय द्यायचं काम कायमच पक्षाने केलेलं आहे. मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी मी केलेल्या कामावर निरंतर जे काम मी केलेलं आहे त्या विश्वासावर मला भारतीय जनता पार्टी निश्चितच पुढचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी देत. ही तुमची अपेक्षा आहे पक्षाकडे. आणि आता बोलूयात आपण अशा एका सुंदर या प्रश्नाकडे. खरं तर ते रॅपिड फायर क्वेश्चन्स असणार आहे आणि त्यामध्ये तुमची स्वतःची व्यक्तिमत्वाची छाप आम्हाला कळणार आहे, त्यातून दर्शन होणार आहे. तर बोलूयात रॅपिड फायर क्वेश्चनरी काय. आणि त्यासाठी बघूयात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात द्यायची. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुमच्या दिवसाची सुरुवात नक्की कशाने होते? म्हणजे चहा, बातम्या की मीटिंग? नाही, लोक ज्यावेळेस सगळे लोकांची कामं घेऊन येतात ते लोकांची कामं करण्यामध्ये आमची सकाळची सुरुवात होते आणि लोकांच्या भेटीगाठी असतील, मिटिंग असतील, त्यांच्या अडचणी असतील ते सोडवण्यापासून सकाळी 6 वाजल्यापासूनच लोकांची रेलचेल चालू होते. म्हणजे सामान्य नागरिक आणि तुमची मीटिंग त्याच्यापासून सुरुवात होते. तुमचं एक असं गुपित जे अजून कोणालाच माहिती नाही? मला एखादे काम हाती घेतलं आणि ते काम झालं नाही की मला झोप लागत नाही, झोप लागत नाही की ते काम झालंच पाहिजे. जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत बेचैन असतो. एका शब्दात लोकांनी तुम्हाला ओळखावा असा शब्द? मी त्या कुटुंबातला घरातला व्यक्ती असं लोकांनी मला ओळखावा. वा, म्हणजे त्यातून त्यामध्ये सगळं चालत खरं तर. एक घरातला व्यक्ती असं लोकांनी तुम्हाला ओळखावा. राजकारणात लोक फक्त बोलतात, याला तुम्ही काय उत्तर द्या? लोक बोलतात, मी कमी बोलतो पण जास्त काम करतो. वा. आता थोडा एक पर्सनल रॅपिड फायर मधला प्रश्न आहे. तुमचं आवडतं गाणं? तसं तू चाल गड्या पुढं तुला भीती कशी. हा, ते गाणं आहे. तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशा. क्या बात आहे. आणि आता शेवटचा रॅपिड फायर. नगरसेवक झाल्यानंतर पहिलं काम दररोज नळाला पाणी, म्हणजे महिला मंडळींना म्हणजे टेन्शन फ्री. क्या बात. अशा पद्धतीने आपण आज चर्चा केली प्रभाग क्रमांक 17 मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी इच्छुक असणारे शेखर अण्णा चिंचवडे यांच्याशी. तर मग आता जाता जाता सगळ्या मतदार बंधू भगिनींना, सगळ्या मायबाप जनतेला, चिंचवड आणि परिसरातल्या सगळ्यांनाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पॉडकास्टच्या माध्यमातून काय आव्हान करा? तुम्ही मला नेहमीच आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून, अण्णा म्हणून आपण सगळ्यांनी मला मानलेलं आहे आणि
इथून मागे जे आपण मला किंवा माझ्या कुटुंबाला जी साथ दिली हीच साथ आपण भविष्यामध्ये मला द्यावी आणि ह्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन. आणि स्वप्नातील आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातील प्रबळ आपल्या या ठिकाणी बनवण्याचं काम मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात करेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मायबाप जनतेला विनंती करतो की आपण मला ही संधी द्यावी. धन्यवाद. तुम्हालाही आमच्या संपूर्ण शब्दब्रह्म टीमकडून येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि तुम्ही विजयी व्हावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आजचा कामाचा बोला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमची सर्व सोशल मीडियाची माध्यमं तुमच्या समोर आहेत. त्यावर नक्की तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतो. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका लोकप्रतिनिधीसोबत शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या पॉडकास्टमध्ये. शेखरांना तुम्ही इथे आलात आणि आमच्या पुढे तुमचे सगळे विचार मांडलेत आणि कामाचं बोललात त्याबद्दल आम्हा सर्व टीमकडून तुम्हा सर्वांचे आणि तुमचेही मनापासून आभार. मी आपल्या सगळ्यांचे आपण या ठिकाणी या पॉडकास्टमध्ये आम्हाला बोलवलं आणि आम्हाला बोलण्यासाठी आमचं मन मोकळं करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्या शब्दब्रह्म टीमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही पण इथे आलात आणि तुमचे विचार आमच्या पुढे मांडलेत आणि मुद्द्याचं म्हणजे कामाचं बोललात त्याबद्दल आम्हा सर्व शब्दब्रह्म परिवाराकडून आपल्याला मनापासून धन्यवाद.